शिंदे सेनेच्या मंचावरनं खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्याच आवाहनाची खिल्ली उडवली गेल्यामुळे नवा वाद समोर आलाय। फुटीर 6 खासदारांना प्रवेश देताना किरण पावसकर सूत्रसंचालन करत होते आणि उत्साहाच्या भरात त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याच विधानाची खिल्ली उडवली। बघू। महाराष्ट्रातलं फुटाफुटीचं राजकारण कोणत्या स्तरावर गेलंय ही त्याची दोन दृश्य। 3 अपवाद वगळता त्याच खासदारांनी आज शिंदेंच्या मंचावर जाऊन हात उंचावत शक्ती प्रदर्शन केलं। बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खराब असताना त्यांनी जे जनतेला आवाहन केलं होतं त्याच विधानावर शिंदेंच्या कार्यक्रमात खिल्ली उडवली गेली। राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या किरण पावसकरांनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनाची मंचावरून खिल्ली उडवली। ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ चारली गेली। शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे। आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या। मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या। सर्व अवयव वेगळे। आता फक्त बस पडून असतो, चिंतन मानत कधी असतो। एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। ज्या पद्धतीने किरण पावसकरनी जे वक्तव्य केलंय, मुळात किरण पावसकर ही व्यक्तीच नोटांवर असलेल्या गांधीजींवर प्रेम करणारी व्यक्ती आहे। त्यांना ना महाराष्ट्राचं पडलंय ना देशाचं पडलंय ना स्वतः एक नागरिक याची पण अक्कल नाही। ज्यांचं दुकान मांडून बसलेत, ज्यांचं दुकान, परत बोलते, बाळासाहेबांच्या नावाने दुकान मांडून बसलेत आणि आज त्याच बाळासाहेबांना तुम्ही नाव ठेवताय। तुम्ही पाळणा घर म्हणताय। जे पक्षप्रमुख म्हणून आता ज्या वावरतायत त्यांना कानात ऐकायला जात नाहीये की कळूनच नाही घ्यायचंय? त्यांना आवरलं पाहिजे असल्या भोकऱ्या टिंब लोकांना। जवळपास 10 दिवसांच्या चर्चांनंतर फुटलेले हे 6 खासदार मुंबईत आले। काही खासदार स्पेशल विमानानं अज्ञात स्थळावरून दिल्लीत पोहोचले। तिथून 6च्या 6 खासदार पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यात शिंदेंच्या निवासस्थानावर गेले आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली। मात्र या पत्रकार परिषदेत फुटलेल्या 6 पैकी एकाही खासदारानं मनोगत व्यक्त केलं नाही। विरोधाभास म्हणजे शिवसेना फुटीनंतर यापैकीच अनेक खासदारांनी शिंदे सेनेला गद्दार गट म्हणत स्वतःसाठी मतं मागितली। 50 खोके आणि ओके म्हणत उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे दावे केले। मात्र 24 महिन्यातच त्यापैकी 6 खासदार शिंदेंकडे गेले आणि शिंदेंच्या मंचावर याच खासदारांचे खऱ्या शिवसेनेत स्वागत म्हणून बॅनरही लागले। एका वर्षापूर्वीच नाशिकच्या नरेंद्र दराडेंनी ठाकरेंच्या सेनेतनं शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला। त्याच दराडेंना आज भाजप बंडखोर गीतेंनी विधान परिषदेत पाडलं। पक्ष सोडताना वर्षभर याच दराडेंवर ठाकरे गटानं विश्वासघाताचा आरोप केला होता। आता तेच दराडे भाजपनं विश्वासघात केल्याचं अप्रत्यक्षपणे म्हणतायत। आश्चर्य म्हणजे पराभवानंतर संतापाच्या भरात शिंदेंचे उमेदवार दराडेंनी आमचेच पैसे घेऊन आमच्याच लोकांना वाटल्याची धक्कादायक कबुली सुद्धा देऊन टाकली। काय झालं? विश्वासघात केला आमच्या आलादेने। कोणी विश्वासघात? काय झालं? सगळं डिटेल देईल, काय पैसे घेतले, काय त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी पराभव होतात सगळं बाहेर आलं, पैशांचा खेळ झाला, विश्वासघात झाला, आमचेच लोक विकले गेले अशी कबुली आता महायुतीच्याच उमेदवारांकडून दिली जाते। प्रश्न एवढाच आहे की जर पैसे वाटले गेले असतील तर ते कुणाचे होते, कुणी दिले आणि कुणाच्या सांगण्यावरून वाटले? पराभवापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे महायुतीचा खरा चेहरा आता त्यांच्या नेत्यांच्याच तोंडून समोर येतोय, अशी टीका वर्षा गायकवाडांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.